मला खूप खूप ग्रॅटिट्यूड होता. बाहेर जाताना वाईट तर वाटतंच यार. एक 100-100 दिवस राहून तुम्ही जिंकायसाठीच खेळता, ट्रॉफीसाठीच खेळता. पण दुसऱ्यांबद्दल काही राग नव्हता. मला असं वाटलं, की कदाचित राकेश आणि तन्वी डिझर्व्हिंग आहेत टॉप 2 मध्ये म्हणून गेलेत. अ, मी त्यांच्याबद्दल विचारच नाही करत होतो खरं तर. मी फक्त स्वतःबद्दल मी खूप सेल्फिश आहे. मी फक्त स्वतःबद्दल विचार करत होतो, हं. की मला चांगलं वाटतंय. मी टॉप 3 पर्यंत पोहोचलो. बाहेर जाताना असं वाटत होतं, की यार ट्रॉफी नाही जिंकलो. पण बाहेर आल्यानंतर एवढं प्रेम जेव्हा बघितलं ना, ते ट्रॉफीपेक्षा मोठं वाटलं हो, की यार ट्रॉफी नाही जिंकलो, पण लोकांचं मन जिंकतोय. सीझन 6 नेहमी जेव्हा पण सीझन 6 आठवेल, लोकं बोलतील, "अरे, तू विशाल कोटेनच्या सीझनमध्ये होती ना." तर ते जास्त आहे माझ्यासाठी आणि एवढं प्रेम अपेक्षाच नव्हती एवढं प्रेमाचं आणि जे महाराष्ट्राने प्रेम दिलं. मी स्टेजवर पण बोललो, की आई गेली तेव्हा आई गेल्यापासून थोडंसं असं काहीतरी आईची कमी जाणवते लाईफमध्ये. पण इथे तर पूर्ण महाराष्ट्रच माझी माझी आई झाली. कुशीत घेतलं, एवढं प्रेम दिलं. अजून काय पाहिजे? ट्रॉफीपेक्षा हे मोठं आहे माझ्यासाठी. महाराष्ट्राने एवढं प्रेम दिलं. आय लव्ह यू. क्या बात है! म्हणजे हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. पण जर समजूया आपण, जर विशाल कोटियानला ती ट्रॉफी मिळाली असती, तर विशालने काय केलं असतं? मी आईच्या फोटोच्या जवळ ठेवलं असतं जाऊन आणि तिला बोललो असतो, की कदाचित तूच वरून काहीतरी गेम फिरवतीयेस म्हणून हे सगळं घडतंय. तुम्हाला आठवत असेल जेव्हा मी फायनलिस्ट झालो, ते जर तुम्ही बघितलात ते फायनलिस्ट झालो आणि जेव्हा तन्वीने माझं नाव घेतलं, तेव्हा मी वर बघून काहीतरी बोलतोय. येस, येस. ते आईशी बोलत होतो. मी आईला बोलत होतो, की "हे सगळं तू करतीयेस आहे ना? तूच करतीयेस कारण आय डोंट नो इफ आय एम केपेबल ऑफ धिस पण काहीतरी तूच करतीयेस वरून-वरून इथपर्यंत पोहोचलोय आणि जर फायनल जिंकलो असतो, तरी हेच केलं असतं. ट्रॉफी जाऊन तिच्या फोटोसमोर ठेवलं असतं आणि बोललो असतो, "तूच करतीयेस यार, मला माहीत नाही." काय वाटतं आईने जर आज तुला अशा ह्याच्यात पाहिलं, की इतक्या मराठी रसिक प्रेक्षकांचं प्रेम मिळतं, आई काय म्हणाली असती? अरे मला जर माझं सगळं तुम्ही घेतलंत, सगळं, माझी गाड्या, माझं घर, हे यश सगळं घेतलंत आणि बोललं, की "तुझ्या आईबरोबर तुला 5 मिनिटं पुन्हा देतो लाईफमध्ये." मी सगळं देणार. मी सगळं काही परत देणार आणि ते 5 मिनिटं घेणार. कारण हे सगळं आहे ना, मी परत मिळवू शकतो. पण आई नाही येऊ शकत. क्या बात है! सो रसिक प्रेक्षकांना अपकमिंग विशाल कोटी यांचं कुठलं प्रोजेक्ट पाहायला मिळणार आहे? अपकमिंग एक फिल्म करतोय मी आणि स्वप्नील मराठी. हं, मराठीत ॲक्चुअली असं ठरवलं नव्हतं, की अजून काम करीन. हं. पण आत्ता करायचंय कारण एवढं प्रेम भेटतंय, एवढं आपुलकी भेटती मला खरंच आतापर्यंत विश्वासच नाही होत आहे कुठेतरी, की एवढं लोकं मला पसंत करतायत. हं, तर अजून काम करीन मराठीत, चांगलं काम करीन जे पण येईल. पण हं. आता तर एक फिल्म ऑलरेडी करतोय तेच आहे. ओके आणि सागर कारंडे बरोबर नाटक हां, करताय. नाटक करतोय. मग मला मला एक चॉईस विचारायची आहे तुला. हं. विशाल हिरो म्हणून आमच्या समोर येणार आहे का विलन म्हणून समोर येणार आहे? अ, बाजीगरवाला हिरो. बाजीगरवाला हिरो. बाजीगरवाला हिरो. आम्हाला खरंच बघायला आवडेल आणि जाता-जाता आपल्या महाराष्ट्राच्या तमाम रसिक प्रेक्षकांना, बिग बॉसच्या फॉलोअर्सना, बिग बॉसवरती प्रेम करणाऱ्या आणि बिग बॉसमधून एक चांगला अभिनेता मराठी रसिक प्रेक्षकांना मिळालेल्या रसिक प्रेक्षकांना काय सांगशील? सगळ्यांना हेच सांगायचंय, की खरं तर एवढं प्रेम दिल्याबद्दल खूप, खूप, खूप आभार. खूपदा बोललोय आणि बोलत राहणार मी. हं, मी तुमच्यासारखाच आहे, तुमच्यामधलाच एक आहे हं. आणि मी परफेक्ट नाहीये. मी परफेक्ट नाही कारण परफेक्ट झालो, तर संपेल हो. परफेक्ट नंतर काय? मी चुक्या करणार, शिकणार, थांबणार नाही. पुढे जाणार. मी प्रत्येक महाराष्ट्रीयन सारखा आहे. मी थांबत नाही. क्या बात है! जाता-जाता एक तुला आठवणारी मराठी कविता. मला आठवणारी मराठी कविता, हां. अरे बापरे! मराठी कविता तर नाहीये. मला मराठी म्हण एक खूप आवडते आणि कोणती? खूप लोकं यूज करतात हां. आणि मला बिग बॉसच्या घरात ते नेहमी आठवायचं, की दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. एक जाता-जाता लोकमत फिल्मीवरती एक तुला एक काहीतरी गमतीशीर गोष्ट सापडली आहे. ती जरा थोडी वाचून दाखवतो. त्याच्यावर तुझं काय नेमकं म्हणणं होतं आणि काय घडलं हे आपण जरा थोडं क्लिअर करूया हां. बिग बॉस हा
14 आठवड्यांचा गेम आहे. जर 5-6 आठवड्याचा गेम असता, तर मीच जिंकलो असतो. ज्यांनी बिग बॉसच्या घरात 100 दिवसाचा प्रवास पूर्ण केला, माझ्यासाठी हे सर्व विनर आहेत. मी जेव्हा बिग बॉसमध्ये जातो, तेव्हा मुलीच त्या सीझनच्या विनर बनतात. म्हणजे मुलींचा मी लकी चार्म आहे. ओके. यावर काय म्हणणं अरे हे विशाल गोटे यांचं? तेव्हा घडलेलं, जेव्हा मी घरातून बाहेर आलो आणि व्हॅनिटीवर चालत जात होतो, तेव्हा मला कोणीतरी विचारलं, की "अरे तुम्ही जिंकला नाहीत." मी बोललो, "हो, तन्वी जिंकली. ऑल द बेस्ट टू हर." हं, तर ते बोलले, "अरे 4-5 आठवड्यात तुम्ही पण 4-5 आठवड्यापर्यंत तुम्ही जिंकत होतात." हं. तर मी बोललो, "हां, पण 4-5 आठवड्याचा गेम नाहीये ना, 14 आठवड्याचा गेम आहे. तर जे जिंकलं ते जिंकलं." आणि मग मी परत पुढे जात होतो, ते बोलत होते, "पण तुम्ही विनर व्हायला पाहिजे होतं." तर मी बोललो, "अरे ह्या घरात जेव्हा ज्यांनी प्रवास पूर्ण केला ना 100 दिवसाचं, सगळेच विनर आहेत. खूप मेहनत लागली आणि माझ्या नजरेने बघा सगळेच विनर आहेत, जे 100 दिवस त्या घरात राहिलेत." मग परत मला विचारलं, की हिंदीमध्ये होतात तेव्हा तेजस्वी जिंकली, मराठीमध्ये होतात तेव्हा तन्वी जिंकली. म्हणजे तुम्ही ज्या सीझनमध्ये असतात तेव्हा कोणीतरी पोरगी जिंकते. मी म्हटलं, "हां, मुलींचं लकी चार्म असावं." फक्त एवढंच म्हणलेलो मी. ते जे विचारत होते त्याच्यावर मी जबाब देत होतो, जसं मला कळत होतं. आणि हे जेव्हा मला असं असं वाटतं, की मी उभं राहून स्वतः बोलतोय. 4-5 आठवड्याचा गेम असता तर मी जिंकलो असतो. 100 दिवस जे राहिले तेच विनर आहेत आणि मी मुलींचा लकी चार्म आहे. असं वाटतंय यामध्ये. तसं नाहीये. हे एक चालता-चालता जे विचारलं ते कदाचित त्यांनी टाकलं पण असणार YouTubeवर. ते असं आहे. आणि ह्याच्यावर काय नाराजगी नाहीये. मी खूप हसलोय. जसं हां. असं बसून असं बोललो तसंच मला वाटलं, की मी कदाचित असं बोललो असेल, पण तसं नाही आणि मी हसलो त्याच्यावर. मी ह्यावेळेस एवढं खुश आणि म्हणजे एवढं मला प्रेम भेटतंय ना, खरंच एवढं प्रेम भेटतंय, की कोणावर नाराजगी, कोणावर फक्त प्रेमच निघतंय. तर कोणावर काय आणि नाराजगी. तेवढंच प्रेम रसिक प्रेक्षक तुझ्यावर करणार आहेत. आणि खूप खूप धन्यवाद लोकमत फिल्मीशी गप्पा मारण्यासाठी आणि तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक सो मच सागर. थँक यू सो मज्जा मच. आली यार, थँक यू सो मज्जा मच. आली.